औंध बोपोडी प्रभाग 8 आम आदमी पार्टीचे युवा नेतृत्व असलेले सामाजिक कार्यकर्ते विकासजी चव्हाण, उच्च शिक्षित, DHM, BSc HS, आत्तार मुस्कान नाझीम, आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक लिम्का बुक होल्डर आणि अनिश आणि सामाजिक कार्यकर्ते अमित जावीर यांनी घरोघरी जाऊन मतदारांची भेट घेऊन नवा बदल घडवण्यासाठी आम आदमीच्या पार्टीच्या उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन सामाजिक कार्यकर्त्या दिलशाद अत्तार यांनी केले। आम्ही जे आपण या ठिकाणी सामाजिक क्षेत्रामध्ये तुमचं नाव फार उज्ज्वल आहे। बोपोडीतील अनेक समस्यांना तोंड देण्यासाठी आपण प्रामुख्याने पुढे जातात, नेहमी जात असतात। तर काय यावेळी तुमचा मुख्य उद्देश, राजकारणात तुम्ही उतरलात तर काय तुमचा मुख्य उद्देश काय आहे आणि आम आदमीच्या पार्टीच्या मार्फत आपल्या काय योजना आहेत? त्यावेळेस वर्षानुवर्ष सामाजिक कार्य करत असताना अनेक सामाजिक कार्यकर्ते हे जे मोठ्या घरातनं पैशाच्या जीवावरती या राजकारणामध्ये उतरलेले असतात आणि या ठिकाणी आपले सर्वसामान्य गरीब जनतेचं जे समस्या आहेत त्यांनी ते त्यांच्या दावणीला बांधतात आणि पैशाच्या बळावरती निवडून येतात। 5 वर्ष फिरकत देखील नाही। काही निवडणूक झाल्यानंतर काही दिवसांनी 26 जानेवारी असणार आहे, त्यावेळी ते झेंडा फडकायला देखील कोणी नसणार आहे। आता इथं या ठिकाणी गर्दीचे लोंढा वाहून चालला होता, सगळ्या ठिकाणी वर्गण्या देऊन वगैरे ते अशाच पद्धतीने यांनी लालच देऊनच त्या ठिकाणी मतदान घेण्याचा प्रयत्न करतात। परंतु आम आदमी पार्टी तशी नाही। बेसिक नागरिकांची कामं असतात, रस्त्यांना पडलेले खड्डे, ट्रॉफिकची समस्या, शैक्षणिक बाब असेल, दवाखान्याचे प्रॉब्लेम असतील, स्वच्छतेचा विषय असेल, या ठिकाणी झाडं वाढलेली असतात, लाईटचे शॉर्ट सर्किट होतात, मोठे मोठे ड्रेनेजचे प्रॉब्लेम असतात। लोकांनी इथं या ठिकाणी टेंडर लाटण्याचं काम केलं। 80 लाख रुपये प्रभागाला आपल्या ड्रेनेज सफाईचं असायचं, परंतु ते 80 लाख रुपये लाटण्याचं काम केलं। लोकांच्या घरामध्ये पाणी कसं काय आलं? मेट्रोचं या ठिकाणी स्टेशनचं काम चालू असताना पावसाळी मुख्य लाईन डॅमेज झाल्या। आम्ही त्या ठिकाणी मध्यस्थी समन्वय साधून मोठ्या प्रमाणामध्ये बजेट घेऊन मुंबई पुणे जे रस्त्याचं ते मेन मुख्य पावसाळी लाईन आहे त्याचं काम मी त्या ठिकाणी करून घेतलं आणि जे आमचे भोयटेचाळ आणि रेल्वे लाईनला घरामध्ये पाणी शिरायचं गुडघे एवढं, ती पाणी ड्रेनेजचं पाणी आतमध्ये येत नाही, ती समस्या सॉल्व केली। आप क्या देखते हैं, किस तरह से देखते हैं कि बोपोडी का राजनीति किस तरफ चल रहा है और आप किस तरह से लेके चलना चाहते हैं? नमस्कार दोस्तों, मेरा नाम है अनिश, मैं महिला उपाध्यक्ष आम आदमी पार्टी की पुणे शहर। मैं बोपोडी के राजकारण के बारे में ज़्यादा कुछ नहीं कहना चाहूँगी बिकॉज आपको तो पता है बोपोडी में क्या चल रहा है। मैं इतना बताना चाहूँगी, अगर मैं जीत के आती हूँ, मैं जीतूँगी तो मैं क्या करने वाली हूँ। मैं यहाँ के जो सबसे पहले अपने जो रोड्स है एक्सीडेंट फ्री IRC डिज़ाइन के हिसाब से ये पूरे रोड्स बनाए जाएंगे विद प्रॉपर जहाँ पे एनक्रोचमेंट नहीं होगा, प्रॉपर फुटपाथ्स होंगे, पेडेस्ट्रियन की सेफ्टी सबसे पहले इम्पोर्टेंस दिया जाएगा। दूसरा चीज़ होगा क्लीनिनेस, जो साफ़ सफाई। यहाँ पे प्रॉपर गार्बेज, हमारे अंबेडकर चौक का तो आप लोगों को सबको पता है इतना गंदा है और किसी ने भी इसके ऊपर काम नहीं किया या फिर पॉलिटिकल विल ही नहीं है। तो वो सबसे पहला मुद्दा मैं लेना चाहूँगी और उसका सोल्यूशन हमारे पास है। हम ऑलरेडी आशीष वैष्णव सर के साथ बात चल रही है, जो ड्राई वेस्ट प्रोसेस करेंगे। वेस्ट मॅनेजमेंट जो वेट वेस्ट है उसकी भी टेक्नॉलॉजी हमारे पास। आम आदमी पार्टीच्या वतीनं या ठिकाणी सर्वात कमी वयाची युवती आज या ठिकाणी या निवडणुकीने सामोरे जाते। आपण काय वाटतं युवतीनं, काय सांगाल तुम्ही? तुम्हाला तुमच्या मनातल्या काय योजना काय आहेत? मी OBC महिलामधून आम आदमी पार्टीकडून इलेक्शन लढवत आहे। माझा अनुक्रमांक 1 आहे। माझ्या योजना आशा आहेत की मला एज्युकेशनबद्दल काम करायचं आहे। आपल्या इकडे सर्वसामान्यांना शिक्षण नीट मिळत नाही, त्यामुळे मुली शिकत नाहीत, म्हणून भरपूर मुलींवर अत्याचार वगैरे होतात। त्यामुळे माझी योजना अशी असेल की मला MPSC UPSC साठी एक ट्रेनिंग सेंटर उभं करायचं आहे बोपोडी एरियामध्ये। चांगली शिक्षण व्यवस्था इथे उभा करायची आहे। इथे शाळा आहेत पण शाळा तुटण्याच्या अवस्थेत आहेत, त्यामुळे मला त्यासाठी काम करायचं आहे। मुलींना शिकवण्यासाठी माझं जास्त प्रोत्साहन असेल आणि बाकी ज्या व्यवस्था असते त्याबद्दल तर मी नक्कीच काम करेन, पण एज्युकेशन आणि हेल्थ सिस्टमसाठी मी भरपूर काम करेन। गेली 6 वर्षापासून या भागामध्ये प्रभाग 8 औंध बोपोडीमध्ये आम आदमी पार्टीच्या माध्यमातून आम्ही काम करतो। आमचा एकच अजेंडा आहे की गरीबातल्या गरीब पोरांना मोफत शिक्षण आणि हॉस्पिटल सुविधा मोफत भेटावं, हेच आमचा अजेंडा आहे। आज कित्येक वर्ष या भागामध्ये प्रॉब्लेम आहे। सगळ्यात पहिले खडके अंडरपासचा प्रॉब्लेम आहे, तिथं सारखा ॲक्सिडेंट होतो, शाळेची व्हॅन, ॲम्ब्युलन्स, कामगार वर्गांना ट्रॅफिक जाम होतो। तर तिथं आम्ही आम आदमी पार्टी 6 महिन्यापासून निषेध केला। रस्त्यामध्ये खड्ड्यामध्ये झाडं लावून प्रश्न दिसतं की लोक टॅक्स भरतात, त्यांना रस्ता चांगला पाहिजे। आज सर्वपल्ली शाळा गेले, आपली शाळा आहे तिथं 5000 मुलं शिकतात, त्यांच्यासमोर कोण बी येते, दारू पिते, भांडणं करते, हे चालणार नाही। आम्ही तिथं आम आदमी पार्टीचं 1.5 दिवस आंदोलन केलं। 5 पिशव्या दारूच्या बाटल्या, 10 फूट गवतं कापली, कीटक फवारणी केली।
आता तिथं कॅमेरा सिक्युरिटी, आता तिथं कोणी सुद्धा दारू पित नाही, कारण आम्ही शिक्षणाला महत्त्व देतो. गरिबांच्या गरीब मुलाला शिक्षण भेटलं पाहिजे. आज संजय गांधी हॉस्पिटल नगर करोड रुपये खर्च केले, पण 4 वर्ष बंद, हॉस्पिटल बंद आहे. आमचा हाच अजेंडा आहे की गरीबातल्या गरीब युवकांना, महिलांना, सर्वांना तो मोफत मिळावा आणि जागेवर सगळी सुविधा मिळेल. आमचा हाच अजेंडा आहे की गरीब युवकांना, महिलांना कामगार, रोजगार आमचा देण्याचा पर्याय आहे. सर्वांना रोजगार दिला पाहिजे, शिक्षण सुद्धा मोफत आहे. हाच आमचा अजेंडा आहे.